स्टेडियम पासून टी पॉइंट पर्यंत आपण शासनाच्या विरोधात एक आक्रोश मोर्चा प्रचंड काढत आहोत। या मोर्चाच्या अनुषंगाने शासनाचे हे लक्षात आपण आणत होते की महाराष्ट्र शासनाने जी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणाऱ्या काम करणाऱ्या लोकांना जी झूल पांघरून दिलेली आहे, त्या झुलीच्या दृष्टीनं या लोकांकडे दुर्लक्ष केलेलं आहे। म्हणजे 50 ते 40 वर्ष वय झालं म्हणजे 20 वर्षामध्ये तो समाजसेवेमध्ये आला। समाजसेवेमध्ये आल्याच्या नंतर त्यानं त्याच्या घराकडे आई वडिलांकडे सगळीकडे दुर्लक्ष केलं। आज त्याची हालाकीची परिस्थिती आहे। हालाकीची परिस्थिती असताना शासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं। म्हणून महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त महासंघाच्या वतीनं 3 प्रामुख्याने आपण मागण्या घेतलेल्या की पुरस्कार प्राप्त लोकांना किमान 15,000 रुपये मानधन मिळावं। त्यांना त्यांची कामं करण्यासाठी मंत्रालयामध्ये सातत्याने जावं लागतं, त्यासाठी एक परमनंट पास मिळावं। सर्व एसटी बसेसमध्ये त्यांना आणि त्यांच्या पत्नींना मोफत प्रवास मिळावा आणि विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात यावी त्या भागामध्ये, जेणेकरून त्यांचं एक मानाचं स्थान मिळत नाही। अशा एक 3 ते 4 मागण्या घेऊन आपण उद्या मोर्चा काढतो आहोत। हे निवेदन आपण आदरणीय देवाभाऊंना देत आहोत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना देतो, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पण आपण देतो। माझी आपल्याला भूमिका एक नंबर विनंती आहे आपल्याला। विषय छोटासा आहे पण माणसं फार कचलेली, दबलेली आणि पिळलेली माणसं आहेत। वंचित घटकातली माणसं आहेत, दलित घटकातली माणसं आहेत, आदिवासी माणसं आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या नावानं, साहित्य त्यानंतर संत रोहिदासच्या नावानं, वेगवेगळ्यांच्या नावानं, छत्रपती शाहू महाराजांच्या नावानं, संभाजी महाराजांच्या नावानं, शिवाजी महाराजांच्या नावानं, दलित मित्र, दलित उत्थान, दादासाहेब गायकवाड पुरस्कार, म्हणजे असे वेगवेगळे सगळे जरी पुरस्कार दिले असले तरी फक्त पुरस्कार ही फक्त झूल झालेली आहे। या लोकांना आर्थिकदृष्ट्या कुठलाही फायदा झाला नाही। जर हे उद्याच्या मोर्चामध्ये जर शासनानं पुरस्कार प्राप्त लोकांच्या आर्थिक दृष्टीनं जर नाही मागण्या मान्य केल्या तर महाराष्ट्रातले जी 4,000 लोक जे आहेत त्याने सगळे हे पुरस्कार शासन दरबारी जमा करणार आहोत। याची शासनानं दखल घेणं ही काळाची गरज आहे। कारण तुम्ही आम्हाला सांगता येईल आणि म्हणता येईल, म्हणजे शिवशाहू फुलेंच्या नावानं तुम्ही मतदान घेताय आणि काम करत असताना त्या लोकांना आपण वाऱ्यावर सोडता ही चुकीचं आहे। शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत, म्हणजे आराध्यापासून ते पोतराजापर्यंत मानधन दिलं जातं। पण ज्यानं प्रत्यक्ष खरा बाबासाहेब समाजामध्ये रुजवला, त्यांनी आरोग्य रुजवलं, शिक्षण रुजवलं, अशा